समास 10वा. चराचर निरूपण. श्रीराम. गगना सारिखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ, अमर्याद, उंच असे अंतराळ असून ते सदोदित, निर्गुण, निर्मळ आणि निश्चळ आहे. त्यास परमात्मा म्हणती, अनेक नामे नेणो किती, परी ते जाणीजे आदी अंती, जैसे तैसे. त्यालाच परमात्मा असे म्हणतात. आणखीही त्याला किती नावे आहेत ते कसे जाणार. पण तरी ते परब्रह्म आधी अंत जसेच्या तसेच आहे हे जाणून घ्यावे. विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश, भाससी नाही निराभास, जैसे तैसे. खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे, तिच्या सर्व बाजूस अवकाश दाटलेले आहे. अशी कल्पना केली तर तसा भास कदाचित होऊ शकेल, पण परब्रह्म हे निजभास असून ते सदैव जसेच्या तसेच असते. चहूकडे पाताळती, अंतची नाही अंतराळी, कल्पांतकाळी सर्व काळी, संचलेची असे. ते ब्रह्म चहूकडे, पाताळाच्याही खाली, अंतराच्याही वर असे अनंत, सदा सर्व काळी. एवढेच नव्हे तर कल्पांतकाळी सर्वत्र घनदाट गोतटलेले असते. ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ, त्यास नामेही पुष्कळ, त्रिविधा प्रकारे. अशा त्या एकल्या एक अचंचल परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचळ असल्याचा भास निर्माण झाला. त्यालाही अनेक प्रकारे बरीच नामे ठेवली गेली. न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणाया कारणे, नामाभिधाने. जे दिसत नाही त्याला नावे ठेवायची, जे दिसत नाही त्याची खुणालक्षणे सांगायची, हे सगळे विलक्षणच आहे. पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्यास निरनिराळी नावे दिली जातात. मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नामे किती, नाना प्रकारे. त्यालाच मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरुष असे म्हणतात. शिवशक्ती आदीही अनेक नावे नाना प्रकारे ठेवली जातात. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विणकासया, वलग्ना करावी. पण ज्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचितीशिवाय उगीच वलाना करण्यात काय अर्थ आहे. रूपाची न धरिता सोये, नामा सरिसे भरंगळो नये, प्रत्यया विण गळंगा होये, अनुमान ज्ञाने. रूप न जाणताच नामाच्या योगे भरकट जाऊ नये. अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच माजतो. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा, भेद आहे. निश्चळ अशा गगनात एकाएकी चंचळवास भरारा वाहू लागला, तरी त्या गगनात आणि वळ्यात खूप भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करुण दाऊ. तसेच निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ अशा मायेचा श्रम भासू लागला. त्या श्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखवू. जैसी गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चळन, इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप. जसा आकाशात वायू झाला तसे निश्चल ब्रह्माच्या ठिकाणी हालचाल झाली. एकोहम बहुसाम ही इच्छा स्फुरण स्फूर्ती निर्माण झाली.
अहमपणे जाणीव झाले, तेची मूळ प्रकृती बोलिले. महाकारण काया रचली, ब्रह्मांडीची. निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली, तिलाच मूळ प्रकृती म्हणतात. हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती. सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. ब्रह्मांडाचा महामाया किंवा मूल प्रकृती हा महाकारण देह आहे. अव्याकृती हा कारण देह आहे. ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ म्हणतात आणि स्थूळ देहाला विराट म्हणतात. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये, ईश्वर तनु चतुष्टये. म्हणून हे बोलणे होय, जाणीव मूळ माया. शास्त्रामध्ये जे पंचीकरण सांगितले आहे, त्याप्रमाणे हे ईश्वराचे 4 देह आहेत. म्हणून मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव असते, असे म्हणावेच लागते. परमात्मा परमेश्वरू, परेश ज्ञान घन ईश्वरू. जगदीश जगदात्मा जगदेश्वरू, पुरुष नामे. परमात्मा परमेश्वर, परेश ज्ञान घन ईश्वर, जगदीश जगदात्मा जगदीश्वर ही त्या परमात्म्याची पुरुषवाचक आहेत. सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, द्रष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा, देही कूटस्थ बोलिजे. सत्तारूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिदूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा साक्षी सर्वाला, क्षेत्रज्ञ शिवात्मा, जीवात्मा, देही कूटस्थ इत्यादी नावेही आहेत. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिआत्मा, येमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण वायो कुबेर आत्मा, ऋषी देव मुनी धरता, गण गंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर. सर्व लोकांचे अंतर, तो सर्वात्मा बोलिजे. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैकृत्यात्मा, वरुण वाच्छबेस्त्या, ऋषी देव मुनी धरता, गण गंधर्व विद्याधर व किन्नर नारद तुंबर इत्यादी सर्व लोकांचे अंतःकरणात तोच सर्वात्मा म्हणावा. चंद्र सूर्य तारा मंडळे, भूमंडळे मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्त पाताळे, अंतरात्माच वर्तवी. चंद्र सूर्य तारा मंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग आणि 7 पाताळ यांना अंतरात्माच चालवतो. गुप्तवल्ली पाल्हाळली, तिची पुरुष नामे घेतली. आता स्त्री नामे ऐकिली, पाहिजे श्रोती. मूळ मायारूपी गुप्त वेल आहे, तिचा अफाट विस्तार झाला आहे. प्रथम तिची पुरुषवाचक नामे सांगितली, आता श्रोत्यांनी स्त्रीवाचक नामेही ऐकली पाहिजेत. मूळ माया जगदेश्वरी, परम विद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी. अंत हेतू अंतरकाळ, मौन्य गर्भ जाणीव कळा. चपळ जगज्योती जीवन कळा, परा पश्यन्ति मध्यमा. युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चालना. भूत भविष्य वर्तमाना, उकलून दावी. मूव्याय जगदीश्वराई, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी. अतरहेतू अंतरकळा, मौन्यगर्भ जाणीव कळा, चपळ जगज्योती जीवन कळा, पश्यन्ती मध्यमा युक्ती,
बुद्धी, मती, धारणा, सावधानता, नाना चालना, भूत, भविष्य, वर्तमानाला उलगडून दाखविणारी शक्ती ही तिची स्त्री नामे आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती जाणे, तुर्या ताटस्था अवस्था जाणे, सुख दुःख सकळ जाणे, मानापमान. जी जागती स्वप्न सुमुखी अवस्थांना जाणते, तुर्या तटस्थता या अस्वस्थांनाही जाणते, त्याप्रमाणे सुख दुःख मानापमान आदी सर्वही जाणते. ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादे वेगळी. ती अत्यंत कठीण असून कृपाळू आहे, परम कोमल आणि स्नेहाळ आहे. त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्याद प्रेम करणारी आहे. शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्म विद्या, सायोज्य, मुक्ती, विचारणा, सहज स्थिती, जयेचेनी. तिच्यामुळे शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्मविद्या, सायुज्य, मुक्ती, विचारणा आणि सहज स्थिती अनुभवास येतात. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरोपिली, आता नपुंसक नामे ऐकिली, पाहिजे चंचळाची. पूर्व पुरुषवाचक नामे सांगितली, नंतर स्त्रीवाचक नामे सांगितली, आता चंचळाची, नपुंसक नामे ऐकली पाहिजेत. जाणणे अंतकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येते जाते सुचित, होऊन पहा. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित जाणारे व येणारे हे सर्व सावध होऊन पहा. मी पण, तू पण, जाणपण, ज्ञाते सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्वरपण, अलिप्तपण बोलिजे. मी पण, तू पण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्वरपण, अलिप्तपण अशी ही सर्व नावे आहेत. ऐसी नामे उदंड असती, परी ते एकची जगज्योती, विचारवंत ते जाणती, सर्वात्र आत्मा. याप्रमाणे असंख्य नामे आहेत, पण ती एकाच जगज्योतीची आहेत. विचारवंत असतात ते जाणतात की जगज्योती म्हणजेच सर्वात्मा होय. आत्मा, जगज्योती, सर्वज्ञपण, तिन्ही मिळून एकची जाण, अंतःकरणची प्रमाण, घेप्ती मात्र. आत्मा, जगज्योती, सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकच आहेत. शुद्ध जाणीव स्वरूप अंतःकरण हेच याच प्रमाण आहे. ढीग झाले पदार्थाचे, पुरुष स्त्री नपुंसक नामाचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. पुरुषवाचक, स्त्रीवाचक आणि नपुंसक वाचक पदार्थांचे ढीगच्या ढीग झाले आहेत. आणखीन ह्या सृष्टीतील कितीतरी नावे सांगता येतील, पण सगळे सांगणे कसे शक्य आहे. सकळ चाळिता एक, अंतरात्मा वर्तती अनेक, मुंगीपासून ब्रह्मादिक, तेणेची चालती. एक अंतरात्माच सर्वांचा चालक, प्रेरक आहे. मुंगीपासून ब्रह्मादिकापर्यंत सर्वांना त्याचेपासूनच प्रेरणा मिळते. तो अंतरात्मा आहे कैसा, प्रत्युत ओळखणा आमासा, नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे. तो अंतरात्मा आहे तरी कसा, त्याची जराशी ओळख आत्ताचा करून घ्यावी का नाना प्रकारच्या तमाशा त्याच्या ठिकाणीच चाललेले असते. तो कळतो परी दिसेना, प्रचित येतोय परी भासेना, शरीरी असे परी वसेना, येके ठाई. तो आहे हे कळते, पण तो दिसत नाही. त्याची प्रचिती येते, पण तो भासत नाही. शरीरात असतो, पण एका ठिकाणी राहत नाही. तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखताच परसरे, पदार्थ लक्षून रे चहूकडे. सूक्ष्मपणाने तो आकाश व्यापून राहतो.
तर सरोवर पाहिले की तो सरोवर भर पसरतो. सर्व पदार्थास पाहून चहूकडे उरून राहतो. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्या सारखाच होतो. वायोहून विशेषतो चंचळाविषयी. जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्यासारखा तो होतो. वाऱ्यापेक्षाही तो अधिक चपळ आहे. कित्येक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे, किती एक ते ओळखे मने करूनी. दृष्टीनं तो कित्येक पदार्थ बघतो, जिभेने कित्येक पदार्थ चाखतो, मनाने तो कित्येक गोष्टी जाणतो. श्रोती बैसोन शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिये वास घेतो, त्वचेंद्रियेही जाणतो शीतोष्णाधिक. कानात बसून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, स्पर्शद्रियांने शीत उष्णाधिक जाणतो. ऐशा जाणे अंतरकळा, सकळा मध्ये परी निराळा, पाहता त्याची अगाध लीळा तोची जाणे. अशा सर्व अंतरकळा जाणत असूनही तो सर्वात असूनही निराळा असतो. खरोखर त्याची अगाध लीला तोच फक्त जाणू शकतो. तो पुरुष ना सुंदरी, बाळ दारुण्य ना कुमारी, नपुसंकाचा देहधारी, परी नपुसक नव्हे. तो पुरुष नाही, स्त्री नाही, बाळ नाही, तरुण नाही, कुमारी नाही, नपुसकाच्या देहातही तोच असतो, परंतु तो नपुसंक नव्हे. तो चालवी सकळ देहासी, करुण न करता म्हणती त्यासी. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही तुटस्थ बोलिजे. तोच सर्व देहांना चालवितो, म्हणून त्याला करुण अकर्ता असे म्हणतात. या शरीररूपी क्षेत्रात वास करतो व सर्व जाणतो, म्हणून त्यास क्षेत्रज्ञ म्हणतात. देही कुटस्थ असेही म्हणतात. श्लोक. द्वाविमौ पुरुषो लोके, क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि, कुटस्थोऽक्षर उच्यते. अर्थात या लोकात हे दोनच पुरुष आहेत, त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात. सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष, तर कुटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय. दोन्ही पुरुष लोकी असती, क्षराक्षर बोलीची ती. सर्व भूते क्षर म्हणती, अक्षर कुटस्थ बोलीचे. दोन पुरुष या लोकात आहेत, त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात. सर्व भूते क्षर आहेत आणि कुटस्थ अक्षर म्हणजे अविनाशी आहे असे सांगतात. उत्तम पुरुष तो आणिक, निप्रपंच निकळंक, निरंजन परमात्मा एक, निर्विकारी. याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितला जातो तो म्हणजे निप्रपंच, निष्कलंक, निरंजन आणि निर्विकारी एकला एक परमात्माच होय. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. पिंडाच्या चारी देहांचे निरसन करून साधकांनी देहातीत व्हावे. जो या प्रकारे देहातीत होतो तोच अनन्य भक्त जाणावा. देह मात्र निरसुणी गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला. निर्विकारी विकारला ठाव नाही. सर्व देहांचा निराश झाल्यावर अंतरात्मा म्हणजेच देहातील आत्मा कसा उरणार. जेथे देह नाही तेथे हे नाव तरी कसे उरणार. निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी विकायला जागाच नाही. निश्चय परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक. ऐसा प्रत्यय निश्चयात्मक, विवेके पहावा. परब्रह्म फक्त एक निश्चळ आहे, बाकी मूळ्या येसकट जे जे चंचळ आहे, बदलणारे आहे, माईक आहे, ते जाणून विवेकाने याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा. येथे बहुत न लगे खळखळ, एक चंचळ एक निश्चळ. शाश्वत कोणते केवळ, ज्ञाने ओळखावे. येथे जास्त कटकट करण्याची आवश्यकता नाही. एक चंचळ आहे, एक निश्चळ आहे.
यातील शाश्वत कोणते हे केवळ ज्ञानाने स्वरूपानुभव घेऊन ओळखावे. असार त्यागून घेई जे सार, म्हणून सारासार विचार. नित्य निरंतर पाहती ज्ञानी. यातील जे असार आहे त्याचा त्याग करून जे सार आहे ते ग्रहण करावे. यालाच सार विवेक किंवा नित्य विवेक करून ज्ञानी निरंतर पाहतात. जेथे ज्ञानची होते विज्ञान, जेथे मनाचे होते उन्मन, तेथे कैचे चंचळपण आत्मयासी. शाब्दिक ज्ञानाचे जेथे अनुभवात रूपांतर होते, जेथे मनच उन्मन होते, त्या आत्मवस्तूच्या ठाई चंचळपण कसे असेल. सांगणो वागणीचे काम नव्हे, आपुल्या अनुभवे जाणावे. प्रत्ययाविणसिणावे तेची पाप. हे काही सांगोवांगीचे काम नाही. मी जे सांगतो ते स्वानुभवाने सांगत आहे. तुम्ही स्वतःच्या अनुभवाने हे जाणावे. प्रत्ययाशिवाय उगीच शिरणे हे खरोखर पापच आहे. सत्या एवढे संस्कृत नाही, असत्या एवढे पाप नाही. प्रचिती विण कोठेची नाही समाधान. सत्यासारखे पुण्य नाही आणि असत्या एवढे पाप नाही. अनुभव आल्याशिवाय काही केले तरी समाधान लाभणार नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण. येथे निरोपिले पाप पुण्य रूपे सहित. स्वरूप म्हणजेच सत्य होय आणि माया असत्य आहे प्रमाणांनी सिद्धच झाले आहे. याप्रमाणे पाप पुण्य स्वरूप येथे स्पष्ट केले आहे. दृष्पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले. अनन्य होताच झाले नामातील. दृश्यवृष्टी असत्य असल्याने ती पापरूप आहे. ते पाप नष्ट झाले आणि परब्रह्म सत्य आहे म्हणून तेच पुण्य आहे. ते फक्त उरले. त्या परब्रह्माशी ऐक्य होताच साधक नामातीत होतो. आपण वस्तू स्वस्थ सिद्ध, तेथे नाही देह संबंध. पापरासी होती दग्ध, येणे प्रकारे. आपण स्वयंसिद्ध आद्य वस्तूच आहोत. देहाशी आपला काही एक संबंध नाही. असा अनुभव आला की त्या ज्ञानाग्नीने पापशी दग्ध होऊन जातात. एरवी ब्रह्मज्ञाने विण, जे जे साधन तो सीन. नाना दोषांचे क्षालन, होईल कैसे. या ब्रह्मज्ञानाखेरीज एरवी जे जे साधन करावे ते व्यर्थ श्रमच होत. त्या साधनांनी पापाचे क्षालन होऊ शकत नाही. पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर. अंतरी तो वरी उपचार, काय करी. हे शरीर जणू काय पापाचेच बनले आहे. त्यामुळे नंतरही त्याच्याकडून निरंतर पापच घडत असते. अंतरात देहबुद्धिरूपी भवरोग झालेला असतो व आपण वरवरचे उपचार करीत राहतो तर रोग बस कसा होणार. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले. नाना निग्रही खंडिले, ठाई ठाई. नाना क्षेत्रात जाऊन मुंडन केले, यांना तीर्थक्षेत्रात जाऊन शरीर शिणवले किंवा अनेक प्रकारच्या निग्रहांनी नाना प्रकारे ते तोडले. नाना मृत्तिकेने घासिले, अथवा तप्तमुद्रेने लासिले. जरी हे वरी तासिले, तरी शुद्ध नव्हे. अनेक ठिकाणच्या मातीने ते घासले अथवा तसं मुद्रेने डागले किंवा वरवर तासून जरी काढले तरी ते शुद्ध होणार नाही. शेणाचे गोळे गिळिले, गोमूत्राचे मोघे घेतले. माळा रुद्राक्ष घातले, काष्ठमणी. शेणाचे गोळे गिळले, गाडगे भरून गोमूत्र प्राशन केले, गळ्यात रुद्राक्षाच्या तुव्या मिण्याच्या माळा जरी घातल्या, वेश वरी केला, परी अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला
आत्मज्ञान पाहिजे. वरवर उत्तम वेश केला, पण अंतरात दोषच दोष भरलेला असतो. त्या दोषाचे दहन व्हावे म्हणून आत्मज्ञानाचीच आवश्यकता असते. नाना व्रते नाना दाने, नाना योग तीर्थाटने, सर्वाहुनी कोटी गुणे, महिमा आत्मज्ञानाचा. अनेक व्रते, अनेक दाने, नाना प्रकारचे याग किंवा तीर्थट्यो यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटी गुणाने अधिक आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दुष्टपातकाची बाधा निर्सोन गेली. जो सदा आत्मज्ञानात मग्न असतो त्याच्या पुण्याला सीमाच नसते. दुष्टपातकाची बाधा केव्हाच नष्ट झालेली असते. वेदशास्त्री सत्यस्वरूप, तेची ज्ञानी याचे रूप. पुण्य झाले अमूप, सुकृते सीमा सांडिली. वेदशास्त्रात सत्यस्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले असते तेच ज्ञानी माणसाचे रूप असते. तो सत्यस्वरूपच होतो. त्यामुळे अमाप पुण्य संपादन केले जाते. पुण्याची सीमाच जाणू ओलांडली जाते. या प्रचितीच्या गोष्टी प्रचिती पाहावी आत्मदृष्टी. प्रचिती वेगळे कष्टी होऊच नये. या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. स्वतः अनुभव घेऊन पाहावा. अनुभव न घेऊन कष्टी होऊच नये. आगाये प्रचितीची लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो, प्रत्यय निश्चयाचा. अहो प्रचितीच्या लोकांनो, तुम्ही प्रचिती घ्यावी. प्रचितीशिवाय सर्व दुःखच वाट्याला येते. तुम्हाला रघुनाथाच्या कृपेने दृढ अनुभव येऊन तुमच्या आत्मस्वरूपाचा निश्चय टिकून राहो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चराचर निरूपण नाम समास 10वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चराचर निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 10वा समाप्त. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.